नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला लाडका शेतकरी मित्र आणि श्री स्वामी समर्थ नर्सरीचा सर्वेसर्वा श्री संदीप निकम पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलोय। हा व्हिडिओ म्हणजे मोसंबीचे रासायनिक प्रक्रियेद्वारे आपण जे डोस देतोय तो डोस पहिला व्हिडिओ पण आपण पाहिला असेल। आता हीच दुसरा भाग आहे, म्हणजे दुसरी बाग आहे। तर ही बाग आपण पाहतो, गेल्या वर्षी आपण हे न्यूशाला जातीचे 3 वर्षाची बाग आहे। न्यूशाला जातीची रोपे आहेत। गेल्या वर्षी आपण ह्याच झाडांना डोस दिला होता। त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कोणतेही रासायनिक किंवा जैविक सेंद्रिय किंवा दुसरे कोणतेही खत न वापरता फक्त आपल्या डोसच्या प्रक्रियेद्वारे हे आपण पूर्ण असे भाग डेव्हलप केलेले। आता हा पत्ता जर पाहिला तर हा पत्ता पूर्णपणे एकदम हिरवागार आणि कडक पत्ता आहे, असा म्हणजे झोपलेला पत्ता नाही। आता हा पाहिलं तुम्ही, आपण हे मक्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मक्याचं आंतरपीक घेतलेलं आहे। परंतु बाग आपण जसं पाहिले तर बाग पूर्णपणे एकदम हिरवीगार पत्ता। आता ही मुले असे डोस देत आहेत, हे रासायनिक प्रक्रियेचे डोस आहेत। आपण याच्यामध्ये सर्व एक 5-6 प्रकारचे औषध मिश्रित करून हा डोस तयार केलेला आहे। आणि जो आपण चुना मोरचूत किंवा बोर्डी पेस्ट किंवा दुसरे आणखी वेगवेगळे जे काही आपण खाली कुंड्याला जे काही आपण लावत बसतो गेरू वगैरे, तर हे सर्व आपण गेरू, चुना, बोर्डी पेस्ट तुमचे परत आपलं ह्याच्यामध्ये जे येतो जे आपण तुमच्या आपल्या जळगाव भाषेमध्ये तर म्हणायचं डिक्या रोग येऊ नये ह्याच्यासाठी आपण काय काय उपाय करत असतो, तर ते सर्व आपण एकत्र मिश्रित करून ते खाली जो कुंड आहे असा कुंड्यावरती पूर्णपणे तो लावून तो पूर्णपणे कुंदा मजबूतीकरण, जेणेकरून डीक वगैरे त्याच्यामधून बाहेर फुटत नाही आहे। आता हे पूर्ण पाहिलं असेल, हा पेपर डेवो मारून फक्त 5 ते 10 मिनटं झाले, लगेच पेपर आपला जसं चुना किंवा घेरू वगैरे जो बाहेर असा फुटला जातो त्याच पद्धतीचं आहे। फक्त आपण एक 5-6 प्रकारचे एकत्रित करून, कारण आपण चुना लावू किंवा गेरू लावू किंवा मोरचूद लावू किंवा बोर्डी पेस्ट लावू, हे सर्व आपण एकत्रित करतोय। त्याच्यामध्ये पेपर डेवो पण टाकतोय आणि नॅट्रो म्हणून पण आहे, जे पंजाब धर्तीवरती जे वापरलं जातं, जे आंध्र प्रदेश धर्तीवरती जे वापरलं जातं, ते सर्व आपण मिश्रित करून इथं आपण एकाच ह्याच्यामध्ये आणून त्याला पूर्णपणे झाड, म्हणजे जेणेकरून खाली जे बुरशी किंवा हुमणी, बिरूट, कोडखिडा, डीक वगैरे लागत नाही। त्याच्यामुळे आपला जो कुंदा असतो कुंदा मजबूत होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मरकाळी आणि डीक, हे जे ह्या आजाराने जे झाड ग्रासलं जातं ते झाड बिलकुल ग्रासत नाही। आता हे पाहिलं, फांदे पूर्णपणे असे कडक आहे एकदम। आता हे असं पूर्णपणे हे पाहिलं तर आपण एकदम हे दिसते का असं चकाकी वगैरे, पूर्णपणे तुम्हाला झाड असं पत्ता कडक दिसणार, जेणेकरून पुढे येणारा भार वगैरे आपल्याला घेताना त्याची पालवेवरती जो भार आधारित राहतो तो भार आपण भरपूर